रामकृष्ण हरी. श्री तुकाराम गाता. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भली. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. नको नको मला गुंतू माया जाळी. जगद्गुरू तुकोबारायांना ह्यातून काय सांगायचं आहे नेमकं, तर मनुष्याला आज जे संकट प्रसंग भोगावे लागतात किंवा ज्या खडतर स्थितीला सामोरं जावं लागतं आहे, ह्याचं सगळं मूळ मनाकडे आहे. कारण मन अशा मायाजाळात गुंतले, मायाजाळात गुंतले म्हणण्यापेक्षा त्या मनानेच हे मायाजाळ निर्माण केले. एवढ्या कल्पना तो दिवस रात्र करत असतो. मन एका दिवसभरात जवळजवळ 60,000 विचार एका 24 तासात तो करत असतो, एका दिवसात तो करत असतो. मग ह्या एवढ्या विचारातून तो कधी कधी भूतकाळाचे विचार, कधी भविष्यकाळाचे विचार, पण तो नेमकं आता म्हणजे वर्तमान काळात कधीच राहत नाही. आणि ज्या वेळेला तो वर्तमान काळात राहायला शिकतो त्याला ध्यान म्हणतात. आणि हेच ध्यान आज मनाकडे नसल्यामुळे तो अक्षरशः एवढा गुंता झाला आहे त्याच्याकडे, एवढ्या गुंतत ते अडकले मन, आणि स्वतःच निर्माण केलेलं आहे. मी मागे अशी चुकी केली, अरे केली, पण त्या चुकीतून शिकता आलं पाहिजे ना, अनुभव घेता आला पाहिजे, त्याप्रमाणे पुढे चालता आलं पाहिजे. पण नाही, तो तेच उगाळत बसतो, तेच गिरवत बसतो. पण त्याच्यातून सुटायला, त्याच्यातून दुःख मनाकडे, मग चिंता, क्लेश, दुःख हेच उभं करत राहतो. आणि तेच सारखं उगाळत बसतो. पण ते सोडून द्यायला मागत नाही किंवा त्यापासून काही शिकायला मागत नाही. त्यापासून शिकून पुन्हा ती चूक घडणार नाही हे शिकायला मागत नाही. जसं एखादा कोळी, कसं आपणच जाळं निर्माण करतो, घराच्या कुठच्या तरी छताच्या एका कोपऱ्याला एक जाळं निर्माण करतो आणि त्या जाळ्यात सावजाची वाट बघत बसतो. म्हणजे एखादा मच्छर, एखादी माशी, एखादा कीटक, पण त्या जाळ्याच्या बाहेर पडायला मागत नाही. एखाद्या वेळेस तो कोळी त्या जाळ्याच्या बाहेर पडेलही, पण मनाने जे निर्माण केलेलं कल्पनेचं जाळं आहे, गुंता आहे, त्या गुंत्याच्या बाहेर तो पडायलाच मागत नाही. आणि ते मन त्या गुंत्याच्या बाहेर पडण्याकरता तेवढ्याच जाणीवेतला, तेवढ्याच अनुभवी असा मार्गदर्शक असावा लागतो. तो जर मार्गदर्शक भेटला तर बरोबर मनुष्याला त्याच्या मनाने केलेल्या गुंत्याचं टोक हातात काढून देतो आणि मग सांगतो, आता हे टोक पकडून ते त्या गुंत्यातून सोडवत जा. जसं 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 तू त्या गुंत्यातून ते टोक सोडवत जाशील तसं तसं तुझा दोरा मोकळा होत जाईल. आणि जसा मोकळा होत जाईल तसं तुला त्या दोऱ्याचं दुसरं टोकही सापडेल. ही झाली सुरुवात त्या गुंत्यातून सुटायची. आता हे बोललो, मला बोलण्याकरता फक्त 1 मिनिटही नाही लागलं, पण हा गुंता सोडवणं एवढं सोपं नाही. त्याच्यासाठी गुरुमुखातून श्रवण लागतं. त्या श्रवणाचं मनन, त्या मननाचा निधध्यास लागावा लागतो. गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर पूर्णपणे विश्वास ठेवून चालावं लागतं. मग येतो तो परमार्थात स्वानुभव, प्रचिती. आणि ही प्रचिती आल्यावर आपला विश्वास दुगणित होत जातो, वाढत जातो त्या श्रवणावर, त्या निरूपणावर. मग आपण अंतर्मुख व्हायला लागतो, आपलं ध्यान लागायला लागतं. बाह्य जगात आपण वावरतो, म्हणजे जेवण,
खाणं पिणं झोपणं सगळं इतरांसारखं असतं, पण आपली अंतरची स्थिती असते ती परिपूर्ण बदललेली असते. विचारांची जी बैठक अंतरी असते ना, ती ठाम होत जाते, निश्चयाची होत जाते, दृढ होत जाते. जसा जसा तो मायाजाळाचा गुंता सुटत जातो तसं तसं मन परमेश्वराच्या सत्य संकल्पात दृढ होत जातं. त्याला ह्या सगळ्या मिथ्या मायेच्या ब्रह्मांडाच्या जाळ्याच्या पलीकडेही एक अदृश्य शक्ती, एक अद्वैत सामर्थ्य, ज्याला आपण परमेश्वर परमात्मा भगवंत म्हणतो, ह्याची ओळख व्हायला लागते. आणि तो हळूहळू हळूहळू ह्या गुंत्याच्या पलीकडं जायला लागतो. आणि जर मार्गदर्शक नाही भेटला, ते नाही कळलं तर काय आहे, काळ आला जवळी ग्रासावया. ग्रासावया म्हणजे आपण सूर्यग्रहण बघतो, चंद्रग्रहण बघतो, म्हणजे परिपूर्ण गिळंकृत करून टाकला असतो तो सूर्य. काय सूर्याचा काय घास घेतला जात नाही की, पण तेवढ्या कालावधीपुरता आपण जे पृथ्वीवासी आहोत, आपल्या पृथ्वीवरनं त्या सूर्याचं जे दर्शन होतं ते दिसेनासं होतं तेवढ्या काळापुरतं. म्हणजे जो मध्ये आलेला ग्रह आहे त्यांनी त्या सूर्याला किंवा त्या पृथ्वीला गिळंकृत केलं, ग्रहण केलं, त्याचा ग्रास घेतला म्हणजे घास घेतला. तसा हा काळ जवळी येऊन उभा ठेवला आहे, पण मनुष्याला ते कळतच नाही. जसं बघा, एखाद्या सापाच्या तोंडात बेडूक आहे, मग त्या बेडूकाला आपला जीव वाचवायचा, बरोबर ना, आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करता आली पाहिजे. पण त्याला त्याचं भानच नाही की मी सापाच्या मुखात काळाच्या जाबड्यात आहे. तो बघत असतो समोर बसलेली माशी मी कशी पटकन गिळेन. असंच आज प्रत्येक मनुष्य झालं आहे. जो लोभात अडकला आहे तो पैशावर पैसा कसा कमवेन. जो काम वासनेत अडकला आहे, मी त्या काम वासनेचा कसं जास्तीत जास्त भोग घेईन. अरे हो, पण तू क्षणाक्षणाला काळाच्या जबड्यात आत खोल चाललायस. ह्याची तुला ओळख नाही. कोण ओळख करून दिली? कोण सोडवल ह्या काळाच्या जबड्यातून? जोपर्यंत काळाची ओळख करून देत नाही, तोपर्यंत त्या काळाच्या जबड्यातून सुटण्याची कोणाला इच्छाच होत नाही. त्याचं गांभीर्यच कोणाला कळत नाही. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे तू दरवर्षी आपला वाढदिवस साजरा करतोय. नावच काय, वाढदिवस. लोकांच्या दृष्टीने तो वाढला आहे, पण जर आध्यात्मिक परमार्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर दिवसेंदिवस आपलं आयुष्य क्षीण होतं आहे, आपलं शरीर क्षीण होतं आहे, थकतं आहे, इंद्रिय साथ देण्याशी होत आहेत, डोळ्याची दृष्टी अंधुक होत चालली आहे, कानाने ऐकायला कमी येत चालले, तोंडातले दात पडायला लागलेत, शरीरातलं सामर्थ्य, डोक्यावरचे केस पिकतंय, टक्कल पडतंय, एवढे सगळे बदल होत चालले आहेत दिवसेंदिवस. आणि मनुष्य बोलतो मी वाढत चाललो आहे. वाढत न चालल्यास राजा, जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलंस तर तुझं आयुष्य दिवसेंदिवस संपत चाललं आहे. तो काळ तुझ्या आयुष्याचा, तुझ्या जीवनाचा घास घेतोय, गिळतोय, आणि तू जवळच उभा आहे. फक्त त्याला आपल्याला ओळखता येत नाही. एकदा त्याची उडी पडली, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा. एखादा वाघ किंवा सिंह कसं सावजावर झडप घालतो, तो असा दबा धरून बसलेला असतो त्या श्वापदाला. म्हणजे हरिण असेल, ससा असेल, जे काय असेल भक्ष्य, त्याला कळतसुद्धा नाही आपल्या आजूबाजूला आपल्यावर तो काळ, तो सिंह, तो वाघ घात लावून बसला आहे. तो आपल्या ते गवत चरण्याच्याच ह्याच्यात असतो, धुंदीत असतो. पण जेव्हा तो वाघ उडी मारतो, सगळ्यात पहिलं तो त्या सावजाच्या नरडीचा घास घेतो. एकदा कंठावर त्यांनी त्याची सुळे, त्याचे दात, त्याचा दातांचा पकड घेतली की सावज संपलं, त्याला काहीच करता येत नाही.
मग तो त्या नरडीतून सगळ्या रक्ताचं शोषण करतो आणि ते सावज तडफडून 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 तिथं प्राण सोडतं. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. आता सगळ्यात प्रिय आपण कोणाला असतो? आईवडिलांना. जोपर्यंत मुलाला चालता येत नाही, डोळ्यात तेल घालून त्याचं राखण करत असतात. तो कसा चालेल, तो कधी बोलेल, क्षणाक्षणाला त्या बाळाच्या प्रत्येक कृतीवर आईवडिलांचं लक्ष असतं. आईवडिलांना एवढी काळजी कोणच घेत. जर मुलाच्या जीवावर बेतलं तर आईवडील ते आपल्यावर घेतात. पण तुकारामाने मांडले, सोडविना तेव्हा माय बाप. कारण दृश्य स्थितीतले, दृश्य प्रसंगातले जे जे प्रसंग, म्हणजे गाडी उडवायला आली, ॲक्सिडेंट होणार असेल, एखादी छप्पर कोसळत असेल, आईबापाला ते दिसतंय, कळतं, ते सोडवू शकतात. पण काळाची उडी ही दिसतच नाही ना कशी, कारण काळ अदृश्य आहे. त्याचा प्रसंग अदृश्य, अचानक समोर येऊन उभा राहतो. मग त्याच्यातून सोडवणार कसं? जे दृश्य दिसतंय त्याच्यातून सोडवता येऊ शकतं, पण जे दिसतच नाही, जे कळतच नाही, जे अचानक प्रत्यक्ष समोर उभं राहतं संकट म्हणून, त्याच्यातून कसं सोडवणार? सोडवण्यासाठी कळलं तर पाहिजे. सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा देशीचा चौधरी. जो राजा, ज्याचं पूर्ण त्या देशावर साम्राज्य आहे, त्याच्या आज्ञेशिवाय त्या राज्यात कुठची वस्तू हलवी, तोही आपल्याला सोडवू शकत नाही. कारण शेवटी तोही कशात आला? दृश्यात आला. आणि काळ हा दृश्याचा विषयच नाही, आपल्या दृष्टीचा. आपल्याला कळेल, आपल्याला समजेल हा विषयच नाही काळ. काळाची एवढी रूप आहेत ना, अनेक रूप आहेत. तो कोणत्या रूपात उभा राहील आपण त्याचं आकलनच करू शकत नाही. आणि समजलं तरी त्याच्यातून आपल्याला सुटता येऊ शकत नाही. एवढा काळाचा ना, काळाची पकड, काळाचा प्रसंग, काळाचे येणारे प्रसंग जबरदस्त असतात. मी म्हणणारे मोठमोठे ताकदीचे बलाढ्य शूरबीर चक्रवर्ती राजे, हरिहर ब्रह्मादिक त्या काळाच्या प्रसंगातून सुटू शकले नाही. तर कोण सोडवणार? सोडविना राजा देशीचा चौधरी. आणि सोयरी भली भली. सोयरी म्हणजे काय? जे आपली सोय बघतात. माझा सासरा कमिशनर, हो कमिशनर आहे, पण त्या सासऱ्याच्याच घरी रेड पडल्यावर तुला कोण वाचवेल? आता माझ्यावर प्रसंग आला, मला ट्रॅफिक हवालदारने पकडला, म्हणून मी कमिशनर माझा सासरा म्हणून त्याला फोन लावला. तर तो बोलतो, अरे फोन ठेव, माझ्याच घरी इन्कम टॅक्सची रेड पडली आहे, ईडीची रेड पडली आहे, तुला कुठं सोडवू? माझा जीव पहिला सोडवन की तुझा जीव सोडवन? मग कमिशनर असो, मुख्यमंत्री असो, नाही तर पंतप्रधान असो, काळाची उडी पंतप्रधानाला पण सोडत नाही. तिथं सांगून चालत नाही मी राष्ट्रपती आहे, मी पंतप्रधान आहे. ते कोणाला सांगशील? लोकांना सांगशील, तुझ्या राज्यातल्या तुझ्या जनतेला सांगशील. पण काळाला काय सांगशील? मी पंतप्रधान आहे, मी राष्ट्रपती आहे, मी मुख्यमंत्री आहे. तो बोलतो मी हे ओळखत नाही, मी फक्त एवढंच ओळखतो, तुझी पुण्याई किती आहे ते सांग. त्यानुसार माझं मापदंड असतं, माझं कार्य असतं. जर माझ्या मेजरमेंटमध्ये तुझी पुण्याई जास्त भरत असेल माझ्या तागडीत, आणि तुझी पापं कमी, तर एखाद्या वेळेस त्याचा विचार केला जाईल. नाहीतर तिथं कुठचंही मेजरमेंट चालत नाही, वशिला चालत नाही, सामर्थ्य चालत नाही, कुठची ताकद चालत नाही, पैशाचं चालत नाही. किती अनेक सोयरी भली भली. तू कोणाचाही वशिला सांग, तिथं फोन लावून देता येत नाही. बोला, माझा मित्र आहे, मंत्री आहे, आमदार आहे, खासदार आहे, ते तुझ्याकडे ठेव. त्या आमदाराची वेळ आली की त्याला पण मीच उचलणार आहे, काळ म्हणतो. तो खासदार असो नाही तर मंत्री संत्री असो, त्या सगळ्यांना मीच उचलणार आहे. आता तुझी वेळ आली आहे, त्यांचे वशिले सांगू नकोस. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून. हां, हे जे आहे ना, जर काळ अदृश्य आहे तर हा चक्रपाणी पण अदृश्य आहे. आणि ह्या चक्रपाणीकडेच एक काळ, प्रसंग, संकट सगळे कामाला आहेत. त्याचे नोकर चाकर आहेत ते.
त्याने जर ठरवलं ना तर मग कोणाच्या ना बापाची हिंमत नाही त्याच्या पुढं त्याच्या भक्ताला हात घालायची. फक्त आपण त्याचे दास, त्याच्या चरणाचे पाईक होऊन राहता आलं पाहिजे. कसं, देवाची ये पायी देई मना बुडी, अशी मनाने अखंड त्या परमेश्वराची भक्ती करायची आहे. नको धावू ओढी. इंद्रियांची जी ओढ आहे विषय वासना भोगण्याची, ती आपल्याला आवरता आली पाहिजे. आणि मनाला अखंड त्या परमेश्वराच्या, भगवंताच्या चिंतनात, स्मरणात, नामस्मरणात ठेवता आलं पाहिजे. मग तो भक्ताला कसा सांभाळतो, त्याच्यासाठी तो वज्रपंजरू म्हणजे लोखंडाचा पिंजरा होतो. म्हणजे काळाला कुठच्याही स्थितीत त्या लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये असलेल्या परमेश्वराच्या भक्ताला हात घालता येत नाही. त्याच्यावर कोणताही प्रसंग टाकता येत नाही. हो, हा चक्रपाणी जो आहे त्याचं सुदर्शन चक्र अदृश्य असतं, पण अखंड आपल्या अवतीभोवती असतं. फक्त आपण काय करायचं आहे तर त्याच्या भक्तीत लीन होऊन राहायचं आहे, त्याच्या स्मरणात राहायचं आहे, अखंड त्याच्या विचारात राहायचं आहे. त्याच्या कृपेचं जे श्रवण केलं आहे त्या श्रवणाचं मनन निजध्यास करत राहायचं आहे. मग हा काळ आपल्याला काहीच करू शकत नाही. फक्त त्या चक्रपाणी वाचून दुसरा कोणी सोडवणार नाही. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. रामकृष्ण हरी.